साम टीव्हीने दाखवलेल्या बातमीचा हिंगोलीमध्ये मोठा परिणाम पाहायला मिळालेला आहे। मी सध्या जिंतूर ते शिरड शहापूर या रस्त्यावरती उभा आहे आणि औंढा नागनाचा हा टी पॉइंट आहे। या टी पॉइंट पर्यंत या रस्त्याचं काम आता सुरू झालेलं आहे। खरं तर मागच्या 30 वर्षापासून जिंतूर ते शिरड शहापूर वाया औंढा असा हा मार्ग बनवण्यासाठी प्रयत्न सुरू होते। कधी या रस्त्याची डागडुजी होत होती, तर कधी या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू होतं। मात्र रस्ता निर्मिती करण्यात येत नव्हता। अखेर लोकप्रतिनिधींच्या व नागरिकांच्या दबावापुढे प्रशासनानं या रस्त्याचं काम सुरू केलेलं होतं। मात्र या रस्त्याचं काम संत गतीने सुरू असल्यामुळं अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या होत्या, अनेक दुचाकी चालकांचे जीव गेलेले होते। मात्र साम टीव्हीच्या बातमीनंतर या रस्त्याला या ठिकाणी वेगाने सुरुवात झालेली आहे आणि आता या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। खरं तर गेल्या 24 महिन्यांपासून या रस्त्याचं काम रखडलेलं होतं आणि त्यामुळं वाहतुकीची देखील मोठी समस्या निर्माण झालेली होती। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया। मला सांगा दादा, तुमचं नाव काय आहे आणि हा रस्ता आता कुठपर्यंत सुरू झालेला आहे? काम कसं सुरू आहे? काम व्यवस्थित सुरू आहे। माझं नाव सुनील बोबडे। जिंतूर ते शिरड शहापूर मार्ग मागील 3 वर्षापासून सुरू होता। तर मधात काय काम म्हणजे बंद पडलं होतं। तर आपल्या साम टीव्हीनं बातमी दाखवल्यानंतर डबल सुरू झालं। तर मधात अपघात हे खूप व्हायचे। माझा सुद्धा अपघात झाला आहे इथं। तर साम टीव्हीचे हे नागरिक होते जेव्हा त्यांची आपण साम टीव्हीला मुलाखत देखील घेतली होती। त्यांचा अपघात झालेला होता। त्यांना अपघातामध्ये तुम्ही कधी पडले परत? 4 दिवस. अच्छा, 4 दिवस। आणि तेव्हा पण तुमचा अपघात, तुम्ही अपघात झाल्याची माहिती दिलेली होती। हो। अपघात कसे व्हायचे, कशामुळे व्हायचे? अपघात मध्ये ते पावसात ते रस्ता बंद होता, ते गाड्या स्लिप व्हायच्या, सगळे हे व्हायचं, सगळ्या रस्त्यानं पाणीचं टोंगळे इतकं पाणी। तर आता रस्ता कसा बनवणं चालू आहे? आता व्यवस्थित चालू आहे। साम टीव्हीचे खूप खूप धन्यवाद। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे नागरिक साम टीव्हीचे आभार मानत आहे। या बाजूला आपण जर पाहिलं तर प्रत्यक्षरित्या रस्त्याचं या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे काम सुरू आहे असं नागरिकांनी सांगितलेलं आहे। या रस्त्याला अजून काही कालावधी लागणार आहे। मात्र औंढा ते जिंतूर दरम्यानचा जो रस्ता आहे तो आता जवळपास पूर्ण झालेला आहे। एक साईड नागरिकांना खुली केलेली आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर साम टीव्हीने बातमी जी व्यवस्था बदलेल ही म्हण आहे ती पुन्हा एकदा खरी करून दाखवलेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।